नाशिक रोड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सोमवारी सकाळी झालेल्या वादातून एका 45 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळाल्यानं त्याचा जीव वाचलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 3 जण जेवण करून कॉम्प्लेक्स लगत असलेल्या चहाच्या टपरीजवळ बसलेले होते. बोलता बोलता त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत होताच दोघांनी गोकुळ सुखदेव लोंढे वय 45 वर्ष राहणार मसरूळ यांच्या गळ्यावर मागून धारदार हत्यारानं जोरदार वार करून घटनास्थळावरून पलायन केलाय. वार झाल्यानंतर गोकुळ लोंढे हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत जवळपास 2 तास पडून होते. मात्र उपस्थितांपैकी कोणीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. घटनेची माहिती मिळताच विशाल पाटील तसंच अरुण गाडेकर हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्ती जिवंत असल्याचं लक्षात येताच त्यांनी परिसरातील रिक्षा चालकांना मदतीचं आवाहन केलं. मात्र कोणीही पुढे न आल्यानं त्यांनी वेळ न दडवता आपल्या MH15 GR 7729 या वाहनातून जखमीला नाशिक रोड इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातही त्यांनी स्वतः जखमीला व्हीलचेअरवर बसवून उपचारासाठी आत नेलं. डॉक्टरांनी तत्काळ उपचार करून जखमेवर टाके घातले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमीचा जीव वाचल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान हल्ला करून पसार झालेल्या दोन्ही संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण काय याचाही तपास सुरू असून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आज वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार हे ठिकठिकाणी पेट्रोलिंगला होते, फिक्स पॉईंटला होते, बंदोबस्ताला होते. साधारणतः 11 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे अंमलदार यांना फोन आला की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी त्याच्या पाठीमागे एका छोट्याशा हॉटेलच्या जवळ एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. तर त्या टायमाला फक्त पोलीस स्टेशनला DB पथकाचे हवालदार विशाल पाटील आणि अरुण गाडेकर हे दोघं उपस्थित होते. त्यांनी ठाणे अंमलदाराने क्षणाचाही विलंब न करता विशाल पाटील यांना फोन केला. पोलीस स्टेशनला कुठलंही सरकारी वाहन नव्हतं, बाहेर होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाहनाने सदर ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना एक इसम जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या मानेतला बॅक साईडला लागलेलं होतं आणि बरंचसं रक्तस्राव पण झालेलं होतं. त्यामुळे त्यांनी ॲम्ब्युलन्स किंवा इतर कुठल्याही वाहनाची मदत न घेता सदर इसमास त्यांच्या स्वतःच्या खाजगी वाहनामध्ये ठेवून खाजगी वाहनामध्ये नेऊन बिटको हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना औषधोपचारासाठी दाखल केले आणि त्याला तत्काळ दाखल केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी पण त्याच्यात मनोगत व्यक्त केलेलं आहे की पोलिसांनी जर आणखी विलंब झाला असता तर त्याचे प्राणास मुकावं लागलं असतं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ याला दाखल केल्यामुळे निश्चित त्याचे प्राण वाचलेले आहेत. तर नाशिक रोड पोलीस स्टेशनचे हवालदार विशाल पाटील व अरुण गाडेकर यांनी जी तत्परता दाखवली आहे त्या तत्परतेमुळे आज एका जखमी व्यक्तीचे प्राण वाचवण्यामध्ये त्यांना आणि पोलीस विभागाला यश आलेलं आहे. त्यामुळे मी विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांचा नाशिक रोड पोलीस विभागातर्फे आणि माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार आणि सत्कार करतो त्यांचा. ते बुके आहे ना. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.